हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर चला सगळ्यांना माझ्या क्लासची फी जाणून घ्यायची की मी किती फी घेते काय. आणि म्हणजे मी एका व्हिडिओला कमेंट्स बघितले का नाही, पर मंथची 3,000 रुपये घेता का असंच म्हणून एक कमेंट्स आली ती मला. आणि क्लासची फीसाठी तर रोजच कमेंट्स येत असतात. तर म्हटलं चला तुम्हाला सगळ्यांना माहिती होईल माझी क्लासची फी किती आहे. तर मी एका महिन्याची 3,000 रुपये घेते क्लासची फी. त्यातमध्ये सगळंच ब्लाऊज येणार आहे तुम्हाला. वन टक्सपासून 1 टक्स, 4 टक्स, प्रिन्सेस कट, बोटनेक आणि 3 पीस प्रिन्सेस कटोरी, हे सगळे ब्लाऊज जेवढे ब्लाऊज आहेत आपले तेवढे त्याच्यामध्ये येणार. डिझाईन पण येणार. तर एका महिन्याचे 3,000 रुपये घेते. तर हा ब्लाऊज बघू शकता तुम्ही. हा जे माझ्याकडे येतात क्लासला तर त्यांना ब्लाऊज येत होते, पण भरपूर काही प्रॉब्लेम होते त्या ब्लाऊजमध्ये. तर का नाही ते क्लिअर करण्यासाठीच आपल्याकडे क्लासला आल्यात आणि त्यांनी हा ब्लाऊज शिवलेला आहे. बघा प्रिन्सेस कट आहे, जो की आमच्याकडे खूप माझ्याकडे तर खूप चालतो हा प्रिन्सेस कट. त्याच्यामुळे माझे सगळे ब्लाऊज प्रिन्सेस कटचे असे 3 पीस प्रिन्सेस कटोरी शक्यतो खूप कमी चालते. तर हे बघा त्यांनी हा शिवलेला आहे ब्लाऊज आपल्या क्लासमध्ये. तर परफेक्ट बसला आहे. जे थोडेफार डाऊट्स होते ते काही क्लिअर झाले त्याच्यामध्ये. तर अजून क्लास आहे त्यांचा, 1 महिना झाला आहे बघा येऊन क्लासला. तर असं शिवलं आहे त्यांनी ब्लाऊज. तर फिनिशिंग पण प्रॉपर आलेली. ब्लाऊज व्यवस्थित बसला ना सांगा. छान बसलं मस्त. तर ब्लाऊज मी मागून घेत असते की काय हा ब्लाऊज घेऊन या म्हणून हे ब्लाऊज घेऊन आलेलं आहे. का नाही जर नाही बसलं तर फोटो काढून आणतात त्या की हा इथं प्रॉब्लेम आला आहे, तिथं प्रॉब्लेम आला आहे, अशा हिशोबाने. तर क्लास घेताना तुम्ही पण तसंच करायचं. जेव्हा ब्लाऊज तुमचा समोरच्याला बसतोय तर आता मी तर सगळ्यांना विचारत असते काय कुठं प्रॉब्लेम आला का. मग जर थोडा जरी प्रॉब्लेम आला असला ना तर मग आपल्याला कवर करता येतो दुसऱ्या ब्लाऊज शिवताना. तर सगळं क्लिअर करून घेत असते मी अगोदर. आणि हे बघा एकदम प्रॉपर ब्लाऊज झाला. आणि यांना पण एकदम छान ब्लाऊज शिवता येतात, पण का नाही तेवढं व्यवस्थित बसत नाही. फिनिशिंग पण एकदम ओके. आणि माप वगैरे व्यवस्थित घेता येत नसल्यामुळे तर काहींना ब्लाऊज बसतात, काहींना नाही बसत. त्याच्यासाठी हा यांनी क्लास जॉईन केलेला आहे. तर एक ब्लाऊज शिवला पहिला त्यांचा एकदम परफेक्ट बसलेला आहे. त्यांनी स्वतःचा शिवला होता. तर तुम्ही सांगा बसला की नाही. जो तुम्ही ग्रे कलरचा ब्लाऊज शिवला होता ना तुमचा, छान बसला होता. तो फर्स्ट ब्लाऊज फोटकचा होता ना. फोटकचा. तर एकदम प्रॉपर बसलाय. जसं की का नाही त्यांना इथं असं चुन्या वगैरे पडत होत्या तर त्या एकदम क्लिअर झाल्यात, म्हणजे पडल्याच नाही त्या ब्लाऊजला. तर असे डाऊट्स असतात छोटे छोटे ज्या टेलर आहेत ना, तर त्यांचं म्हणणं असतं की का नाही आम्ही ब्लाऊज शिवतो पण का नाही ब्लाऊज बसत नाहीत, एकदा कस्टमर आलं की परत रिटर्न येत नाही. असे तर भरपूर सारे लेडीज आहेत. तर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर मी तसा रिप्लाय देतच असते आणि व्हिडिओ पण बनवत असते. तर अशी आहे माझी क्लासची फी. आणि ह्या स्टुडंट ज्या सकाळी येतात त्या दोघीजणी, दुपारी दोघीजणी येतात, संध्याकाळी 1 जण येते. 5 जणी आहेत माझ्याकडे. तर सगळं एकदम छान ब्लाऊज शिवायला लागल्यात. आता 1 महिना झाले बघा. हे आता नवीनच आल्यात, पण यांना ज्या ह्या ब्लाऊज आहेत त्यांना 1 महिना झाला. आणि दुसऱ्या ज्या आहेत ना त्यांना पण 1 महिना झाला. तर त्यांचे पण मी तुम्हाला ब्लाऊज दाखवले रिझल्ट कसा आहे आणि कसा नाही. त्यांना तर त्या 3 जणी आहेत त्यांना तर शिलाई, 1 जण आहे ना माझ्याकडे, तिला पार शिलाई मशीन कशी चालवायची काय हे सगळं याच्यापासून म्हणजे 0पासून सुरुवात केलेली त्यांनी. तर त्यांचा पण ब्लाऊज मी तुम्हाला दाखवेन की त्यांना 1 महिना नाही झाला, 15 दिवस झाले तरी खूप छान ब्लाऊज शिवला त्यांनी. त्यांचा पण दाखवेल. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि माझी क्लासची फी म्हणजे 3,000 रुपये आहे. पहिले मी 1,500 रुपये घेत होते. माझं दुकान स्टार्टिंग होतं तेव्हा बायकांना क्लासला येत नव्हत्या. 1,500 रुपये होते तरी पण येत नव्हत्या. आता 3,000 रुपये झाले ना. आता सगळ्याला इंटरेस्ट आलेला आहे, कारण ह्या कामाला एवढं म्हणजे का नाही हे काम इतकं परफेक्ट झालं. आणि का नाही खूप म्हणजे मी म्हणते टेलर आणि पार्लरवाले आता सध्या फॉर्ममध्ये. तर हे काम पण तसंच आहे टेलरचं. तर खूप मार्केटमध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळं ना सगळ्या लेडीजला असं वाटते मला पण ब्लाऊज शिकायचे आहेत, मला पण असंच टेलर व्हायचं आहे. तर तुम्हाला सगळ्याला टेलर व्हायचं असेल ना तर प्रॉपर कटिंग शिका अगोदर, मग ब्लाऊज स्टिचिंग, आणि मग दुकान टाकायला मैदानात उतरा. म्हणजे की का नाही तुम्हाला कशाचीच गरज लागली नाही पाहिजे, म्हणजे कुठं नडलं नाही पाहिजे. नाही तर तुम्ही दुकान टाका आणि परत इथं प्रॉब्लेम तिथं प्रॉब्लेम, त्याच्यासाठी तुम्ही क्लास करा. असं नाही झालं पाहिजे, हो की नाही. क्लास करायचा तर कंटिन्यू करा. तर माझा 1 वर्षाचा क्लास होता. तसं यांना मी आता सांगितलं आहे की 3-3 महिने तरी कंप्लीट ह्या क्लासला द्या, की म्हणजे तुम्हाला गरज नाही पडणार. तसं तर माझ्याकडे ज्या क्लास केला आहे त्यांना तर मी फोनवर सुद्धा काही अडचण आली तर सांगत असते. तर तुम्ही पण असंच करा आणि थोडं ॲडजस्ट करत जा. सगळ्याजणी ज्या स्टुडंट ॲडजस्टच करतात त्यांना शिकायचं असते, त्याच्यामुळे आपण पण केलं पाहिजे. तर चला व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. आणि फी माझी एवढी आहे ते हे तुम्हाला समजलंच असेल.